पालेभाज्या नेहमीच पौष्टिक असतात आणि या भाजीमध्ये तर खूप जास्त गुणधर्म असतात। ही भाजी नेहमीच सीझनमध्ये नेहमीच आजकाल तर कुठल्याही बिना सीझनच्या सुद्धा भाज्या मिळतात। तर ही भाजी आहे आम्ही शेतातनं तोडून आणलेली आहे। शेतात अगदी छान ताज्या ताज्या भाज्या मिळतात। तर ही भाजी तोडून आणली आणि आईने अगदी तिच्या पद्धतीने मोकळी अशी भाजी केली, जी खायला एकदम मस्त पोह्यासारखी प्लेटात घेऊन खाल्ली तरीही चालते। तर वेगळ्या प्रकारे बनवली, ती कशी बनवली ते समोर आपण व्हिडिओत बघूया। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ही भाजी आहे चंदन बथव्याची, याला बथुवासुद्धा म्हणतात। आपल्याकडे ही नेहमीच येते, पण याला माझ्या आईनी खूप छान वेगळ्या प्रकारे बनवली होती। जशी नेहमी लोक बनवतात त्यापेक्षा खूप वेगळी बनवली होती। तिच्या पद्धतीने बनवली होती, मला खूप आवडली। आपण पोह्यासारखी सुद्धा प्लेटात घेऊन खाऊ शकतो अशी। तर आधी ती शेतातनं भाजी तोडून आणली, त्याला तोडून घेतली, साफ केली, स्वच्छ अशा 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि टोपलीत छान निथळायला ठेवली, म्हणजे त्याचं पाणी निघून जातं। कापली, त्याला नंतर थोडंसं मॅश केलं आहे आईनी। त्यानंतर त्यात मीठ घातलं चवीपुरतं। आईचा हात म्हटला की अंदाजे असतो, काही चमचाचा माप नसतो, काही नसतो, हाताने पकडलं की टाकायचं। छान मीठ टाकलं आहे, मीठ टाकल्यानंतर अजून तिने कुचकरलेलं आहे, म्हणजे छान मॅश केलेलं आहे, जेणेकरून त्या बथव्याच्या भाजीला पाणी सुटेल आणि ती खूप छान व्यवस्थित होईल। वेगळं वरतून आपल्याला पाणी घालून याला मिक्स करायचं नाही आहे। तर असंच थोडं मीठ घालून, चवीपुरतं मीठ घालून, पूर्ण मीठ एकाच वेळेने पहिल्यांदाच घालायचं आणि असं मॅश करायचं। त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घातलेला आहे। मी आधी हातावर काढून आईला दाखवला की एवढा होईल का, पुरेसा होईल तर मी घालते किंवा मग अजून घालते। तर आईने म्हटलं हो, 1 चमचा 1.5 चमचा तो ओवा होता। त्यानंतर मिरचीचा ठेचा घातला आहे। मिरचीच्या ठेच्यात अद्रक, लसूण आणि मिरची ही बारीक करून घातलेली होती। हळद घातली आहे रंगासाठी, छान तिखट घातले आहे, तिखट अर्धा चमचाच घातलेला आहे, कारण की आपण ऑलरेडी यात मिरचीचा ठेचा घातलेला आहे। त्यानंतर बेसन घातलं आहे, बेसन लागतं घातलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आईने, ते पण आईने हातानेच घातलं आहे। आणि मग आईला हाताला दुखायला लागलं होतं, तर आई म्हणाली की तू कालव, तू मिक्स कर आणि याचे छान व्यवस्थित डो बनव। तर या जेवढ्या भाजीत जेवढं पीठ मावते बेसनाचं किंवा गव्हाचं तेवढंच घातलेलं आहे, एक्स्ट्रा पाणी घालून मी पीठ कुठलंही मिक्स केलेलं नाही आहे। तर त्याच बथव्याच्या भाजीला जे पाणी सुटलं होतं त्यातच आम्ही बेसन आणि थोडंसं कणकीचं पीठ, म्हणजे छान चव येते, ते घातलेलं आहे। तुम्ही कणकीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता। ते घातले, असे गोळे करून त्याला वाफवून घेतले, जसे आपण मराठवाड्या साईडनी सांबाराची वडी करतो तशासारखं। नागपुरी सांबार वडीची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे। तर अशी छान 10 मिनटं वाफवली, बघा अशी झाली। आता याला तुम्ही पीस करून तळून खाऊ पण शकता, पण आईने याला छान मोकळी केलेली आहे आणि ती खायला इतकी मजेदार वाटली। मी पण फर्स्ट टाईमच अशी भाजी खाल्ली। तर बघा आईने छान हाताने मिक्स करून छान फोडून अगदी बारीक केलं आहे आणि आता याला मी फोडणी घालणार आहे। तर आई बोलली की तू साधी पोह्यासारखी फोडणी घाल, मिरच्या वगैरे घालून ऑलरेडी होतं, पण मिरचीची एक ती वेगळी टेस्ट येते जेव्हा आपण खातो त्यावेळेस। तर कढईत घातलेलं आहे तेल मी साधारणतः 2 माप तेल घातलेलं आहे। त्यात 1 चमचा राई घातलेली आहे। राई तडतडली की एक्स्ट्रा वरतून अजून आईने राई टाकलेली आहे। म्हणाली की 1 चमचा राई पुरेसी होणार नाही, भरपूर सारी भाजी आहे, त्यामुळे मी 2 चमचे घातली, म्हणजे आईने 1 घातली, मी घातली, म्हणजे असे 2 चमचे घातली आहे। त्यानंतर इथे जिरं घातलेलं आहे। जिरं मी हातानेच, आईने सांगितलं की 1 चमचा घाल, एवढं पुरेसं आहे। त्यानंतर 7-8 मिरच्या कापून घातलेल्या आहे, त्याला पण छान तेलात होऊ द्यायचं। मिरच्या छान तेलात होऊ द्यायच्या, अधरकच्च्या, छान अगदी पूर्ण तळल्यासारख्या झाल्या पाहिजे। त्यानंतर हिरवा पातीचा कांदा घातलेला आहे। थंडीच्या दिवसात हिरव्या पातीचा कांदा भाज्या खूप छान येतात। आता पाटवडीत आपण ऑलरेडी ते जी वडी उकळली होती त्यात घातलेलं आहे। आता आपण जी फोडणी घालतो त्याच्यापुरतंच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। कांदे वगैरे छान अधरकच्चे शिजले की हे जे भुरका केला आहे आपण वडीचा, तो घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून त्याला थोडंसं परतून घ्यायचं, अगदी 2 मिनटं, कारण की सगळे पदार्थ आहे ते शिजलेलेच आहे, फक्त आपल्याला गरम करायचे, म्हणजे सगळ्याची चव व्यवस्थित येते। आता ही रेडी झालेली आहे, खायसाठी तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।